गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वतीज ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना माझा. जय जिजाऊ. आणि अशा प्रकारे माझी दिनचर्या सुरू झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्तपैकी सडा रांगोळी झालेली आहे. आता मी रांगोळी काढत आहे, कारण मला दररोज सडा टाकून रांगोळी काढल्याशिवाय अजिबात आवडत नाही बरं का. कारण दारामध्ये रांगोळी दिसली केवढं मन प्रसन्न होतं, की आतमध्ये काही असो नसो, पण दारात रांगोळी असलं, येणाऱ्या पाहुण्याला, लक्ष्मीला दार स्वच्छ झाडलेलं, सडा टाकलेला रांगोळी पाहून मन प्रसन्न होतं बघा. आणि मग आता वरती आले आणि अंघोळ करून मी पाणी पित असते. मी दररोज अंघोळ केल्याच्या नंतर नॉर्मल हांड्यामधलं, कळशीमधलं 1 ग्लास पाणी पिते. त्याचं कारण असं आहे की नॉर्मल पाणी पिल्यानं, अंघोळ केल्याच्या नंतर आपण गरम पाण्याने अंघोळ करतो, आपलं शरीर गरम झालेलं असतं. आणि चला तर मग आज आपल्याला ब्लॅक कॉफी प्यायचं आहे. आणि आजचा आपल्याला ना स्वयंपाक काय करायचा, तर आज फ्राय राईस करायचा, चिंग सेजवान फ्राय राईस. कारण दररोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. आज मटर चिंग्स सेजवान फ्राय राईस सुंदरपैकी. हे पहा, मी मटरच्या शेंगा आणलेल्या आहेत. आमच्याकडे अशा मटरच्या शेंगा मिळतात. चिंग सेजवान फ्राय राईस करायचा आहे. त्याच्या अगोदर पहिले ब्लॅक कॉफी घ्यायचं. अंघोळ झालं, सगळं झालं व्यवस्थित सुंदर. अशा प्रकारे तर मग आपल्याला हे पहा, मी कॉफी एकदाच आणून ठेवलेली आहे, एवढी मोठी. तर आता सुंदरपैकी आपल्याला ब्लॅक कॉफी प्यायची आहे. पाणी गरम करायला ठेवलंय. पक्कट बघितलं का? नाही, पाणी गरम झालेलं नाही. अशा प्रकारे आपण मटर सोलायला घेऊया. आता खाली बसून मटर सोलून घेऊया. आता आपण परत कांदा तयारी करू. पहिले ब्लॅक कॉफी घेऊया. अशा प्रकारे माझ्या सकाळची सुप्रभात किचनची सुरुवात झालेली आहे. मग आज नाश्ता तर करायचा नाही, डायरेक्ट जेवण करायचंय. कारण मला आज खरेदीसाठी जायचं आहे. कारण उद्याला आपल्याकडे हळदी कुंकू आहे. खायची का संत्री? आंबट आहे, सकाळी खाऊ नये, आपण दुपारी खाऊया. असू दे. हे आता अशा प्रकारे पाणी उकळत आहे. आपण कॉफी मध्ये पाणी टाकायचं आहे. ब्लॅक कॉफी चलो. चला तर मग आता आपण कॉफी पीत पीत मटर सोलून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे सुंदर मस्त एकात दोन कामं केलं पाहिजेत. आता आपल्याला मटर सोलायचे आहेत. हे पहा, मी रात्री मटरच्या शेंगा आणलेल्या आहेत. आज आपल्याला हा शेंगा सोलायला घ्यायच्या आहेत. कॉफी फार गरम आहे का बघूया. नाही, तेवढी गरम नाही, पण छान आहे. हे पहा, अशा प्रकारे मटर सोलत, राईस साठी मी मटर सोलत आहे. या, आवडत असेल तर मटरच्या शेंगा खायला तुम्ही येऊ शकता. आवडतेत का मटरच्या शेंगा? आमच्याकडे खूप छान मटर असते. आणि आता खूप स्वस्त पण झालेत बरं का. पाप बिचाऱ्या शेतकऱ्याला कसं परवडल. मला काल वाईट वाटलं शेंगा घेते वेळेस. 50 रुपये किलो म्हणल्याच्या नंतर शेंगा फार स्वस्त वाटल्या. त्याच्यासाठी मी 2 किलो शेंगा आणलेल्या आहेत. जातात 2-3 दिवस. मला मटर खायला पण खूप आवडतं बरं का. आगळं वेगळं खात राहायचं. मग अशा प्रकारे आमची आजची पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता, देवाला आज संत्रेचा नैवेद्य दाखवलेला आहे.
तुम्ही बघा, आज देव आमचे संत्री खाणार आहे दिसतं. आम्ही फ्राय राईस खाणार आहे, पण नंतर देऊया देवाला. पण ही माझी मैया राणी बरं का, खूप खूप आवडते मला मैया राणी. माझी अतिशय सुंदर आहे माझी. हे पा महालक्ष्मी आहे, येडामाय आहे, आई तुळजाभवानी आहे, काळभैरवनाथ आहेत माझ्या देवाऱ्यावरती, गणपती बाप्पा आहे, लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा माता आहे, गोमाता आहे. अशा प्रकारे मस्तपैकी पूजा झालेली आहे. तर चला मग आता मस्त काय करायचं, यमी यमी फ्राय राईस चलो. आता अशा प्रकारे कढई ठेवून तेल टाकून कांदा फ्राय करायला घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकता, मी आता चांगल्या प्रकारे कांदा भाजून घ्यायचा नाही बरं का, तळून घ्यायचा. आणि तळायचा पण कसा, थोडा डीप फ्राय तळायचा, त्याच्यामुळे टेस्ट फार छान येते बरं का. तर तुम्ही बघा मस्तपैकी अशा प्रकारे कांदा मी चांगला बारीक शिगडीवरती कांदा तळून घेत आहे. हा चिंग शेजवान मसाला आहे, कारण माझ्या लोकाला आज राईस खायचा आहे, पण असा राईस खायचा आहे, भातवरण नाही खायचा म्हणला, म्हणून नुसता भातच मी कुकरला लावला. तुम्ही कसं करता मला माहिती नाही, पण मी फ्राय राईस करते वेळेस समजा आता मटरचे सीझन आहे म्हणून मी वाटाण्याची बिया टाकत आहे. तर समजा वाटाण्याच्या बिया जर नसल्या तर शेंगदाणे टाकायचं, गाजर टाकायचं, ककडी टाकायचं, याच्यापैकी कुठलाही पदार्थ टाकून तुम्ही चिंग शेजवान फ्राय राईस बनवू शकता. तुम्ही बघा तरी ट्राय करून हे पा. आता ह्याच्यात हळद टाकायची. माझ्या यशला ना तिखट आवडत नाही जास्त, म्हणून मी सप्पकच करत आहे. हे पा, शिजवलेला भात मस्तपैकी. आज आमचं जेवण म्हणजे जेवण विथ नाश्ता सगळं आज हेच आहे. अशा प्रकारे मी फ्राय राईस बनवत आहे. तुम्ही बघा, शिका येत नसलं तर ट्राय करून बघा. लहान लेकरांसाठी खूप छान आहे. हेल्दी नाश्ता विथ जेवण हे दोन्ही काम करतं. तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तुम्ही नाश्त्यामध्ये पण करू शकता, नाही तर डिनरला पण हा खूप छान आहे बरं का. मस्त लागतो काहीतरी वेगळं. रोज रोज भात वरण खाऊन कंटाळा येतो ना, त्याच्यामुळं आज वेगळं यमी यमी करायचं ठरवलं आहे. मस्तपैकी हे पा बघा कसला सुंदर राईस झालाय ना, बापरे, असं वाटायला आत्ताच खावं की काय. मस्त मस्त. कारण यशची पूजा झालेली आहे. आता आम्ही दोघं पण जेवण करणार आहेत, आणि जेवण करून आम्हाला कुठं जायचं आहे माहिती का, नाही सांगत तुम्हाला, डायरेक्ट घेऊन जाते. चला मग माझ्यासोबत. आज हे पा मी निघालेली आहे मस्तपैकी. कुठं निघालेली आहे तुम्ही ओळखा बरं, हा रस्ता कुठला आहे, मी कुठं जात आहे. चल म्हणलं यशला, आज मस्तपैकी आपण कुठं जायचं आहे, ओळखलं का, नाही ओळखलं, चला तर मग मी तुम्हाला सांगते. हा रस्ता कुठला आहे तुम्ही ओळखला नाही का, बघा बघा बघा, लक्ष देऊन बघा, येईल लक्षात कुण्या ठिकाणी हे असतं. वाव, मला इतकं खेळणी आवडलं ना, बॅट बॉल, रवी, बेलणे, देवघर बनवायचं. हे आहे गुळ मार्केटचा एरिया. आमच्या लातूरचं गुळ मार्केट म्हणतात बरं का. गुळाचा तर पत्ता नाही इथं कुठं, पण नाव मात्र गुळ मार्केट आहे. गुळ कुठं आहे कधी दिसलाच नाही ह्या एरियात मला गुळ, पण नाव मात्र गुळ मार्केट आहे. मला फार हसू येतं कधी कधी, मस्त मजा. नाव एक असतं आणि तिथं त्याचा पत्ताच नसतो. अशा प्रकारे आम्ही ब्रिज खालून मस्तपैकी इकडं मधल्या रस्त्याने निघालेलं आहे. आता आम्हाला जायचं आहे कुठं, गोलाई. माहिती का आमची गोलाई कसली भन्नाट गोलाई आहे आमची. हे पहा तुम्ही बघू शकता, किती लांबून गोलाई दिसती माझी. खूप सुंदर आमची गोलाई आहे. नक्की अवश्य भेट द्या आमच्या लातूरला एकदा. खूप सुंदर गोलाई आहे. अशा प्रकारे मी गोलाईत आहे नाना राईसमध्ये. तर नाना भैया मला हसले, ताई तुमचे व्हिडिओ दररोज बघतो, खूप छान खूप सुंदर व्हिडिओ करतात, आम्हाला पण घ्या म्हटल्याच्या नंतर यांचं पण शूट केलं. आणि आमचा हा मॅनेजर भैया एवढा गोड आहे ना, त्याच्याकडनं मी पानं घेतले. तो काय म्हणला, मी त्याला म्हणलं पानं जर खराब झाले निघाले तर, नाही म्हणला काकू वापस आणून द्यायचे पानं. अशा प्रकारे मी नाना राईस वर्ल्डमधून पानं घेतले. आणखीन दुसरं माझं काही साहित्य घ्यायचं होतं, ते घेऊन मी गोलाईत निघाले. बघा किती सुंदर आमची गोलाई आहे, पण एवढी गर्दी असती ना, अशात खूप गर्दी व्हायली बापरे, एवढी की विचारता सोय. हे पण जाता पण येत नाही. आता मला ना घ्यायचं होतं सेंट. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे. आता काय घ्यायला आले, आलं का लक्षात,
इथं काय भेटतं, हे भैया खूप सुंदर अत्तरचं स्प्रे करून देतात. शेंट तुम्ही काय म्हणता, ते फॉग फिग मला वापरायला आवडत नाही, म्हणून मी अशा प्रकारे स्प्रे वापरते. संपलेला होता. नेहमी मी ह्या भैयाकडनंच नेते बरं का. खूप सुंदर बनवतात, वेगळे वेगळे फ्लेवर बनवतात. तुम्ही बघा किती छान बनवायला लागलेत. पण ह्यावेळेस खूप महाग म्हणतायत बरं का त्यांनी. दरवेळेस 500 रुपयाला देतात, ह्यावेळेस खूपच महाग म्हणायलेत. चला आवडतंय आता काय करणार, घ्यावं तर लागेलच. मी हे नाही ते नाही हे करून द्या म्हणलं, पण जसं आपल्याला पाहिजे तसं देतात बघा बरं का. गोलाईमध्ये मस्जिद रोडला ह्यांचे दुकान आहे. हे मला माझ्या फ्रेंडच्या मुलांनी दाखवलेलं आहे, भैयानी आमच्या. त्याच्यामुळं मी नेहमी ह्याच दुकानातून घेऊन जाते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं येऊन घेऊन जाऊ शकता. मस्जिद रोडला ह्यांचं दुकान आहे. हे पहा माझं स्प्रे तयार झालेला आहे. त्यांनी मारून दाखवत पण आहेत बघा तुम्ही. खूप सुंदर स्मेल आहे. त्यांनी माझ्या अंगावरती मारला, एवढा मारला की बापरे शिंकाच यायला लागल्या. मग तिथून मला ना एक छोटासा टप, आणि माझा मोडला होता काल माझ्या पोराने मोडला पोचा. मग आता पोचा तर लागतोच, म्हणून मग पोचा घेऊन मी खोबऱ्याचं तेल घ्यायला आले. ही खोबऱ्याचं तेल मी पॅराशूटचं डोक्याला वापरते, पण हे खोबऱ्याचं तेल कच्ची घाणीचं काढलेलं असतं, रिफाईंड नाही, फिल्टर नाही, डायरेक्ट कच्ची घाणीचं मी खोबऱ्याचं तेल नेते. ते कशाला नेते सांगणार नाही, नंतर सांगते मी. अशा प्रकारे इथून मी रांगोळी घ्यायला आले, कारण उद्या आपल्याकडे हळदी कुंकू आहे. मग रांगोळी तर जास्त लागणार काढायला, त्याच्यासाठी म्हणले एक्स्ट्रा असावी, दिसली वाटत रांगोळी. दादाला विचारलं, दादा म्हणला 20 रुपये किलो आणि 10 रुपयाला कलरचं पॉकेट. चला म्हणलं आता रेटच आहेत, घेतल्याशिवाय तर पर्याय नाही. आणि कसं असतं ह्या दुकानदाराचं, एकाने एक रेट केला सगळे तेच सांगतात. मग इथं नाही तिथं नाही इथं केल्यापेक्षा चला म्हणलं कुठंही एकत्र घेतलेलं बरं. म्हणून इथं अशा प्रकारे 10 रांगोळीचे कलर घेतलेले आहेत. त्या दादाने प्रत्येक एक कलर आणि 2 किलो पांढरी रांगोळी घेतली. चला आपल्याला महिना 2 महिने पण म्हणजे परत घेणं लागणार नाही. आलोय त्या हातानं घेऊया. हे बघा मोजून दादानी मला कलर दिले. अशा प्रकारे कलर घेऊन मी डिग्गीमध्ये ठेवून घरी आले. घरी आल्या तयार झाले आणि हळदी कुंकाला लगेच निघाले. कारण आज हळदी कुंकू खूप ठिकाणी होतं, त्याच्यामुळं चला म्हणलं. सकाळी मारुतीचं दर्शन घेतलं नव्हतं, इकडनं रस्ता बंद होता, म्हणून आता आमच्या मारुती अण्णाचं दर्शन घेतलो. मारुती म्हणजे माझं जीवाचं, भावाचं, श्रद्धेचं स्थान आहे बरं का. मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. पेट्रोल संपलं होतं, पेट्रोल टाकलं गाडीत आणि निघालो संगूच्या मम्मीकडे. तिच्या वहिनीने हळदी कुंकाला सांगितलं होतं, संगूची वहिनीनं, म्हणून हे पहा संगूच्या वहिनीच्या इथं हळदी कुंकू घेतलं. आता इथून मला ना माझ्या बेस्टीकडे जायचं होतं. आलो आम्ही सुरेखाकडे. सुरेखाच्या जावकडे हळदी कुंकू होतं. मग तिनं सांगितलेलं की त्यांच्या जावेनं सांगितलं होतं, मग ताई तुमच्या फ्रेंडला सांगा म्हणून. मग मी इथं सुरेखाच्या जावेकडं आलेली आहे अशा प्रकारे हळदी कुंकू घ्यायला. बघा कसं मस्तपैकी माझी राणी तिळगुळ देत आहे वाकून. किती सुंदर तयार झाली, मस्त दिसायली सुरेखा, खूपच सुंदर. आणि हे पहा कशी मजा करायली माझी मुद्दामा. हळदी कुंकू देऊन पाया पडत होती. मी म्हटलं जानू पाया नाही पडायचं, गळा पडायचं, असं म्हणून आम्ही गळा भेट घेतली. तिथून मी आले ओम शांती राजयोग भवनमध्ये. लातूरला जुनावसा रोड येथे राजयोग भवन आहे. ईश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती भवन म्हणतात. ह्या अशा प्रकारे इथं विजुताई होत्या आणि आमच्या बहीणजी पण होत्या बरं का. अशा प्रकारे मी खूप दिवस झाले ते मला सेंटरला येऊन. मी तर का आली आहे माहिती आहे का, ह्या आमच्या विजुताई भोसले विथ पाटील, माहेरकडलं भोसले आणि सासरचं आडनाव पाटील आहे. यांना मी तिळगुळ देऊन बहिणजीला तिळगुळ दिले, ह्या ताईंना पण तिळगुळ दिले. आणि ही आलेली हे विजुताईला, अरे तसंच व्हायला विजुताईला सगळ्यांना मी तिळगुळ दिलं. आणि हे वरी जात आहे, ही माझी आई आहे. आणि गेले मला वाटते 28 ते 30 वर्ष होत आले माझी आई ओम शांतीमध्ये जाती. राजयोगाचं ज्ञान आहे माझ्या आईला.
ती दररोज 2 टाईम राजयोगामध्ये जाती. योग, ध्यान, धारणा सगळं आचरण करते. हे हे राजयोग भवन आहे. इथं सर्व माताजी इथं आलेल्या लेडीजला माताजी, बहीणजी, भाईजी म्हणतात बरं का. हे आगळं वेगळं ओम शांतीचं भवन आहे आणि आम्ही नेहमीच येतो. प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही इथे येत असतो. मग इथून निघालो हळदी कुंकू घेऊन आम्ही. कुठं आलोय बघा बरं, हे काय आहे, बेकरी. आज कोतवाडी सरांचा ना बड्डे आहे. मग बुके घ्यायचं म्हणलं, बुके काय हो हातात द्यायचं, खाली ठेवलं की द्यायचं फेकून, काय उपयोग आहे. म्हणून माझ्या यशनी म्हणला, नाही मम्मा आपण काहीतरी वेगळं नेऊ सरांना, बुकेच्या पैशामध्ये खाऊ नेऊया. कारण सरांची गोड गोड एक मायरा मुलगी आहे, तिच्यासाठी आम्ही चॉकलेट घेतले. सरांना विश करायचं, एक सरांना चॉकलेट आणि एक मायरासाठी, असे आम्ही 2 चॉकलेट घेतले. आणि आता आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलो आहे. नेहमी तपासायला यायचंच का नाही. तर अशा प्रकारे सरांना आम्ही विश करण्यासाठी आलेलो आहोत. हे पा काही जण येऊन सरांना भेटण्यासाठी बसलेले होते, पण सरांनी मला बघून या काकू म्हणले. आतमध्ये गेलो आणि अशा प्रकारे सरांना सर एवढे हसले ना चॉकलेट